अरे आज माझ्या एकट्याच्या चेहऱ्यावरती नाही, महाराष्ट्रातला गावगाड्यातला जो माणूस आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, उपेक्षित आहे, बहुजन आहे, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज हास्य फुललेलं आहे। 2019ला ज्या जनतेने माननीय देवाभाऊंना मुख्यमंत्री पदासाठी बहुमत दिलं होतं, त्यांचा विश्वासघात केला आणि त्या विश्वासघातामध्ये जे आनंदात होते, मजेत होते, त्यांना 2024ला त्यांच्या ढोंगणावरती लात घालून त्यांना राजकारणातून बाहेर जनतेने काढलेले आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती माननीय देवभाऊ उद्या संध्याकाळी 5 वाजता विराजमान होत आहेत। याच्यासारखा दुसरा आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही। ज्या व्यक्तिमत्वावरती गेली 5 वर्ष त्यांना अपमानित केलं गेलं, त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली गेली, जातीवाद प्रचंड केला गेला, त्या सगळ्याला उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं आजचा आणि उद्याचा दिवस लिहिला जाईल। अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आणि मला देवाभाऊंचं विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ती उत्सुकता लागलेली असेल। 2024 मध्ये फडणवीसांनी असा घोषणा केला की ते परत आले, राऊतांनी त्यांच्यावरती टीका केली होती की हे परत येणार नाही। अरे राऊत म्हणजे त्याच्या तोंडाची गटारगंगा आहे, त्याचा आता विषय तुम्ही लवकर घेऊ नका। महाराष्ट्राचा बहुजन समाजाचा तारणहार, शेतकऱ्यांचा योद्धा आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा, खेड्यापाड्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभत आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया रचला, त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं धुळीला मिळत आहे। ती राजवट आज त्यांच्या डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची जळावी तशी त्यांची जळायला लागलेली आहे। हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराज्याला सुरुवात होत आहे, याचा आनंद मला आणि गावगाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, शेताभातात राबणाऱ्या माणसाला। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर गोडजोडीमधून कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागेल असं वाटतं? आम्ही खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसचा शिपाई म्हणून मैदानामध्ये आम्ही लढत होतो, सैनिक म्हणून आम्ही लढत होतो। जसं अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवला गेला, तसे अनेक चक्रव्यूह हे देवेंद्र फडणवीसच्या भोवतानं तयार केले गेलेले होते। ते सगळे चक्रव्यूह तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो आणि त्या लढाईमधून आमचा अभिमन्यू सही सलामत पुन्हा येतोया, याचा खऱ्या अर्थानं आनंद आम्हा दोघाला जास्त आहे। चक्रव्यूह सोकियांचे होते, परकीयांचे होते, शेवटच्या क्षणापर्यंत होते आणि याचा अर्थ की गावगाड्यातली आमच्यासारखी साधीवादी माणसं यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या पाठीशी होता आणि म्हणून म्हणावं लागेल, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे, याच्यासाठी गावगाड्याची धडपड होती आणि गावगाड्याच्या आशीर्वादानं, राबणाऱ्या घाम घालणाऱ्या जनतेच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं या पदापर्यंत देवेंद्रजी पोहोचलेले आहेत।